माझ्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन काका आहे. काका, असं बोललं जात होतं की भाजपमध्ये काका जातील, मनसे सोडल्यानंतर एक हिंदुत्वाची भूमिका तुम्ही नेहमी कठोरपणे घेतलेली होती आणि तुमच्यासाठी नैसर्गिक हा पक्ष होता. मुंडे महाजन यांनी भाजपमध्ये काम केलं होतं. नेमकं असं काय झालं होतं की प्रकाश महाजनांना भाजपमध्ये जावं वाटलं नाही? नाही, मला जावं वाटलं नाही हा प्रश्न नाही, त्यांना घ्यावं वाटलं. तर म्हणजे माझा विचार होतोय, माझा विचार करायलो असं मला 3 महिन्याखाली मेसेज आलते, पण तो विचारच चालू राहिला. माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना, जुन्या सहकाऱ्यांना वाटत होते की आता फार कुठं जाऊ नये, भारतीय जनता पक्षात जावं. माझे एक मित्र आहेत, चांगले पत्रकार आहेत, त्यांनी सर्वोच्च नेत्याला कळवलं की आता प्रकाश महाजन शेवटी भाजपच्या झेंड्यात त्यांचं सगळं होऊ द्या. एवढं भावनात्मक आव्हान करून सुद्धा भाजपला नाही वाटलं प्रकाश महाजनला घ्यावा. हा त्यांचा प्रश्न आहे. कदाचित हम ही उसकी इश्क के काबिल न थे. पर इश्क तो बहुत था. इश्क तो था लेकिन अब क्या करें, एक तरफा है. मुंडे महाजन तुमचे बंधू यांनी पक्षासाठी काय नाही केलं? म्हणजे त्यांचं नाव घेतलं तर भाजप आणि भाजपचं नाव घेतलं तर त्यांचं नाव येतं. मग असं का आता चालत नाही? हे पहा मोहसिन, मी मुंडेचा मेवना आणि प्रमोद महाजनचा भाऊ म्हणून हक्क नाही सांगत. या प्रकाश महाजननं 1970 पासून जनसंघाचं काम केलं. 1971ला पहिल्यांदा जनसंघाचा प्रचार केला. माझे वडील हयात होते. वडिलांना हे आवडत नव्हतं, आम्ही चोरून जायचं. त्याच्यानंतर मराठवाड्यात जे मोठं विद्यार्थी आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनात मी सहभागी होतो. त्यावेळेस माझ्यासोबत चंद्रशेखर राजूरकर होते. बाहा कल्याणकर आता नाही आहेत, पाथरीकर आता नाही आहेत, वसंत काळे आता नाही आहेत. या सगळ्यांना माहिती, त्या विद्यार्थी आंदोलनात मी होतो. मी काही वेळा 6/10च्या पोलीस कस्टडीत 4-4 दिवस काढलेले. मला आणीबाणीत अटक केलं. ते काही मी मटक्याचे आकडे घेत होतो म्हणून अटक नाही केलं. हे सगळं माझं काम असल्यामुळे, जनसंघाचं काम केल्यामुळे मी आणीबाणीत 1 वर्षभर राहिलोय. नाशिक जेलला मी 1 वर्षभर होतो. आजही ते सोबती आहेत ज्यांच्यावर मी होतो. कुणाचा तरी असा गैरसमज आहे की प्रकाश महाजनला प्रमोद महाजनचा भाऊ. आत्ता जेवढेही भाजपचे जे काही स्वतःला करते धरते समजतात, याच्यातलं एकही नाशिक सेंट्रल जेलमध्ये आणीबाणीच्या काळात नव्हतं. मग असं म्हणायचं की आता भाजपला मुंडे महाजन चालत नाही. पंकजा मुंडेंबद्दल एवढी चर्चा होते नेहमी, त्यामुळे आता चालत नाही का भाजप? आता ते भाजपनं ठरवावं ना. माझी तर म्हणजे विनंती भाजपला अशी, जे काही एक महाजन भाजपमध्ये शिल्लक आहे त्याला सांभाळलं तरी खूप आहे. माझं सोडा, आता माझं काय सरलंय, माझे काय फार दिवस राहिले. पण प्रकाश महाजनला प्रवेश मिळू शकत नाही, पण दिनकर पाटलाला मिळतो. प्रकाश महाजनला प्रवेश मिळत नाही, पण रोज शेकडोनी प्रवेश होतात. नरिमन पॉइंटचं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, भारतीय जनता पक्षाचं प्रवेश कार्यालय, पण प्रकाश महाजनला मिळत नाही. मी सुधीर भाऊला 50 फोन केले. सुधीर भाऊ तुम्ही खोटं बोलतायत म्हणून. दरवाजे नाहीत पण पहारेकरीत ना बाहेर, ते येऊ देत नाहीत ना. मला ठीक आहे, आता माझं काही म्हणणं नाही, तो सोडून दिला विषय. मी म्हणला ना, मी महाजन आहे, मी जिथं जाईल तिथं माझी छाप पाडू शकतो. पण कृपया करून हा गैरसमज काढून टाका की प्रकाश महाजन हा प्रमोद महाजनचा भाऊ आहे म्हणून त्याला काही राजकीय मिळतं, असं नाहीये. आणीबाणीत माझी नोकरी गेलेली आहे. आणीबाणीत मी हॉटेल सुरू केलं, त्या हॉटेल उघडायच्या अगोदर पोलिसनं मला अटक केलेलं आहे. हे कशामुळे केलं? काका, हे पहारेकरी कोण आहे जे चांगल्या लोकांना? काय करायचं आपल्याला? कोण पहारेकरी असतील नसतील त्यांचे त्यांनी ठरवून घ्यावं. आता मी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, मूळ शिवसेना आहे, त्याचा प्रवक्ता आहे तिथं मी आनंदी आहे. मला आता बाकीचा विचार करायचा नाही. पण भाजपशी तुमचं नातं नैसर्गिक नातं आहे. अहो, आता ते युतीतले मोठे भाऊ आहेत ना, त्याच्यामुळे स्वाभाविक तो मान मर्यादा आम्हाला ठेवावीच लागेल. ते होते प्रकाश महाजन. अनेकांनी त्यांना बोलून दाखवलं की आपण भाजपमध्ये जावं, त्यांची इच्छा देखील होती. मात्र भाजपमध्ये असे काही पहारेकरी आहेत जे चांगल्या लोकांना येऊ देत नाही, असं प्रकाश महाजन हे म्हणाले. आणि आता या भाजपला मुंडे महाजन देखील चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचा, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.